नानाचा चेहरा रडकुंडी आला. त्यांचे अर्धे जळालेले होठ पूर्ण कोरडे झाले आणि रडकुंड्या आल्याच्या नंतर रडता रडता राजेशला नाना म्हणले, राजेश, अरे खूप भूक लागली रे, मला काहीतरी खायला दे, खूप भूक लागली मला, दे. रात्रीचे 9:30 वाजले होते आणि त्या प्रेताला लागलेली आग धगधगत होती. जणू की ती आग त्या प्रेताला पूर्णपणे खात आहे. डोक्यावर काळे शार ढग गडगडत होते आणि त्या प्रेताला लागलेली आग त्या स्मशानात पूर्णपणे लाल भगवा उजेड टाकत होती. आणि स्मशानाच्या बाहेरच पूर्ण काळोख पसरला होता. पूर्ण अंधकार, पूर्ण शांतता. त्या शांततेमध्ये त्या प्रेताचे जे ठिणगे असतात ना, ते ठिणगे सुद्धा असे वाटू लागले की खूप मोठ्याने वाजतायत. आणि बाहेरची झाडं त्या अंधारात एकदम विरून गेली होती. त्यांना वारं लागलं की हळूच सळसळायची आणि तो आवाज देखील कानामध्ये यायचा. पूर्ण काळोख. आणि त्या प्रेताकडे बघत राजेश दूर उभा होता, हातामध्ये एक जळकं लाकूड घेऊन. आता राजेशच्या जीवनामध्ये हा काही पहिला प्रसंग नव्हता, कारण की याच्या अगोदर सुद्धा राजेशच्या जीवनामध्ये असा प्रसंग आला होता. राजेशचे आई वडील मुंबईला गेले होते आणि तिकडे जाताना त्यांच्यासोबत एक अपघात घडला. त्या अपघातामध्ये त्याचे आईवडील वारले आणि त्यांना देखील अशाच प्रकारे त्याने अग्नी दिली. आणि आज त्याने दुसऱ्यांदा अग्नी दिली. आता ही अग्नी त्याच्या नानाला दिलेली होती. आईवडील गेल्याच्या नंतर त्याच्या परिवारामध्ये दुसरं कुणी नव्हतं. राजेश आणि त्याचा नाना असे दोघंच जण होते. आता तो नाना म्हणजे त्याचा आजोबा. आणि राजेश मुळातच श्रीमंत घरातला होता आणि परिवार जास्त नसल्यामुळे त्या मोठ्या वाड्यामध्ये हे दोघंच राहायचे. आता जो राजेशचा आजोबा होता त्यांचं वय कमीत कमी 92 होतं आणि वय जास्त असल्यामुळं ते नेहमी आजारी राहायचे. त्यांना कोणी आधाराशिवाय चलतासुद्धा यायचं नाही. नेहमी पलंगावर पडून राहायचे. त्यांच्या खोलीला बाहेरून कडी लावलेली असायची आणि दिवसातून राजेश भाताचा काला करून आणि गोळ्या औषध घेऊन त्या खोलीमध्ये जायचा आणि त्यांना ते द्यायचा. किमान त्याच्यावरून एवढं तरी कळेल की अजून पण नाना जिवंत आहेत, मेले नाहीत. कधी कधी तर असं वाटायचं की नाना मेले का काय, आजोबा मेले का काय. कुठली हालचाल नाही, काही नाही, काही नाही, काहीच नाही. असं कित्येक वेळा व्हायचं. आणि एक रात्री तर खूप जास्त झालं. राजेश नानासाठी जेवण आणि औषधं घेऊन नानाच्या खोलीकडे निघाला. निघता निघता त्याच्या कानावर एक आवाज आला. तो आवाज होता हुंदक्याचा. राजेश थोडा थांबला. थांबल्याच्या नंतर ध्यान धरून ऐकू लागला. ऐकता ऐकता त्याच्या कानावर खरंच हुंदक्याचा आवाज येऊ लागला आणि तो आवाज नानाच्या खोलीमधून येऊ लागला. राजेश विचारात पडला की मायला, नाना का रडत असतील बरं, काय झालं असेल. मग हुंदक्याचा आवाज एकदम थांबला. राजेश हळूवार नानाच्या खोलीकडे जाऊ लागला. दरवाजा लोटणारच की पुन्हा हुंदक्याचा आवाज आला. मग राजेश तिथंच थांबला. दरवाजा लोटला नाही त्याने आणि दरवाजाला कान लावून ऐकू लागला. कदाचित नाना काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत असतील. पण नाना हुचके देत देत गप्प बसला. मग राजेशने आपल्या हातातलं ताट एका हातामध्ये घेतलं आणि उजव्या हाताने दरवाजा लोटला. तर बघतो तर काय, नाना तर पलंगावून खाली पडलेले आहेत. राजेश गडबडीने गेला, ते ताट पलंगावर ठेवलं आणि राजेश नानांच्या शेजारी गुडघ्यावर बसला. त्यांच्याकडे बघू लागला. नाना एकटक छताकडे बघू लागले. शांत, ना कुठलाही आवाज, ना कुठलीही हालचाल. राजेश नानांचा चेहरा पूर्णपणे निहाळू लागला. चेहरा असा दिसू लागला
डोळ्याचे जे बुबळा आहेत ते पूर्णपणे बाहेर आलेले, होठ मधात गेलेलं, डोळेचे आजूबाजूची साईड असते ती पूर्ण मधात गेलेली, चमडी जणू पूर्ण चिरूनच गेलेली. फक्त त्या माणसाच्या कवटीवर एका चमडीसारखा कलर मारल्यागत ती दिसू लागले. नानाच्या नाकाचं हाड लांब सटक होतं, ते हाड आणि मधात गेलेले होठ, जणू की नाना आता मेलीच. आणि एकसारखे छताकडे बघू लागले. त्यांचे डोळे देखील हिरवेगार झाले होते. त्यांची छातीसुद्धा श्वासाने हलत नव्हती. नाही कुठला आवाज येत होता. राजेश थोडा घाबरला. राजेशला वाटलं आता आपले नाना गेले. राजेशने चेक करण्यासाठी कापकापत आपला हात नानाच्या नाकाजवळ नेला आणि तेच बघणार की नानाने मोठा श्वास घेतला. राजेशने गपकर आपला हात मागे घेतला आणि शांतपणाने नानाकडे बघू लागला. मग नाना काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्या खोकऱ्या गळ्यातून आवाज येतो होता आणि अडकत अडकत काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करायचे, जसं की मास. असं ऐकल्याच्या नंतर राजेश म्हणला, काय? मला बरोबर ऐकू नाही आले नाना, तुम्ही परत एकदा सांगाल का? मग नाना त्याच घोकऱ्या आवाजात म्हणला, मांस खाण्याची खूप इच्छा आहे रे. हे ऐकून राजेश म्हणला, नाना तुम्हाला दात तरी आहेत का मांस मच्छी खायला? ते खायला गेलात तर जेवढे आहेत तेवढे सुद्धा पडतील. हे ऐकून नाना परत बोलला, एकदा मारण्या अगोदर एकच इच्छा उरलेली आहे, किमान एकदा तरी मांस खायला मिळणार का? नाना असं बोलताच राजेश गडबडून भानावर आला तसा समोर बघतो तर काय, नानाच्या प्रेताला ती आग ढसाढसा खाण्याचा प्रयत्न करत होती. राजेशला असं वाटत होतं की कदाचित आपण नानाची ही शेवटची इच्छा पूर्ण करायला हवी होती. हळूहळू गावातले सगळे गावकरी तिथून निघू लागले. पूर्ण स्मशान जेवढं शांत होतं आता एकलं पडायला लागलं आणि त्या प्रेताला लागलेली आग जणू की कित्येक दिवसाची भूक हिजलेली होती. तिला पूर्णपणे खाण्याच्या मागं लागली होती. प्रेताचे अवयव थोडे विरघळू लागले त्या आगीमध्ये आणि बघता सगळ्या गावातली माणसं गेली आणि जाता जाता एक माणूस राजेश जवळ आला आणि म्हणला, राजेश तू इथंच थांब, तुझ्या नानाची कवटी फुटेपर्यंत. असं समज की नानाची एकदा का कवटी फुटली की समस्यांना मुक्ती भेटली. इतका बोलून तो माणूस निघाला. राजेश आपली मान खाली घालूनच होकारार्थी मान हलवून त्याला हो म्हणला. आता त्या स्मशानभूमीमध्ये राजेश आणि त्याचा मित्र सुहास असे दोघंच जण राहिले. राजेश शांतपणे त्या प्रेताकडे बघू लागला आणि सुहास हळूवार राजेश जवळ आला आणि बोलला, अभिनंदन दोस्ता, तू हे काम केलं तरी कसं? सुहास असा म्हणताच राजेश क्रूरताने हसला आणि हसल्याच्या नंतर म्हणला, बरं झालं, एकदाचा गेला थेरडा. आता मी मोकळा. माधवीसोबत लग्न करून तिला वाड्यावर आणण्यासाठी कित्येक दिवसाची वाट बघू लागलो यार. हा कधी मरेल, पण मरतच नव्हता आणि अखेरकार आज तो दिवस उजाडला ज्या दिवशी हा थेरडा मेला. एवढं ऐकून सुहास म्हणतो, अरे पण हे केलं कसं, ते सांगशील तरी मला? त्यावर राजेश पुन्हा हसला, अरे माझं नाही रे आयडिया, ही आयडिया आहे माधवीची. आपल्यासारख्यांच्या दिमागात येत नाहीत अशा आयडिया. अशा आयडियांसाठी बायकांचा दिमाग लागतो. तिनेच सांगितलं होतं मला, म्हाताऱ्याचं जेवण, पाणी, औषध, गोळ्या सगळ्या बंद करून टाक. घराला बाहेरून दरवाजाला कडी लाव आणि 2-3 दिवस त्याला काही देऊच नको. जाईल तो मरून.
आणि मी तसंच केलं. 2-3 दिवस त्या थेरड्याला काहीच दिलं नाही खायला. ना कोणती गोळी, ना कोणतं औषध, नाही जेवण. आणि 3ऱ्या दिवशी मी त्या रूमचा दरवाजा उघडला आणि बघितलं, थेरडा जिवंत, मेला नाही. अहो हाडकुळा थेरडा, अंगात काही नाहीये त्याच्या. अरे तरी पण तो 3 दिवस जिवंत राहिला. कमाल समजू लागलो. आणि मान वळवून तो माझ्याकडे बघू लागला. त्याचे थोडे हिरवे गार डोळे मला थोडी भीतीच घालू लागले. म्हणून मी धाडकर दरवाजा बंद केला आणि पुन्हा बाहेरून लावलं. आणि नंतर तब्बल 7 दिवस त्या रूममध्ये मी गेलोच नाही. 7 दिवसासाठी त्याला निव्वळ मारूनच टाकलं. त्याला जेवायलाच दिलं नाही. आणि 7 दिवसाच्या नंतर पुन्हा दरवाजा खोलला आणि बघितलं, थेरडा बाजावर पडलेला होता. वर छताकडे बघू लागला. डोळ्याची पापणं सुद्धा हालत नव्हती, उघडे, ताट पूर्ण झालेला. मी हळूवार जवळ गेलो आणि बघितलं, त्याच्या कपाळ पूर्णपणे सवान झालेलं, चेहरा पुरा पांढरा पडला होता. हातपाय एकदम काळीसारखी झाले होते. त्याच्या अंगावरचं कातडं पूर्ण पांढरं झालं होतं. त्याचे होठ पूर्ण मधात गेले होते. जे वर होतं ते फक्त नाकाचं हाडूकच. मी खूप आनंदी झालो. एकदम ताटला होता बिचारा. त्याच्या जवळ बसलो आणि थोडा बोललो त्याला. अरे खूप जाळून खाल्लंस रे तू मला. बरं झालं मेलास. किती दिवसाची वाट बघू लागलो मी तुला मरण्याची. पण लय कठीण होतं रे बाबा तुला मारायचं. ठीक आहे, मेला ना तू एकदाचा, मर तिकडं. आता मी माधवी सोबत लग्न करायला फ्री. मला कोण ताडणार. तिच्यासोबत लग्न करणार आणि वाड्यावर घेऊन येणार. आणि असं मी त्याच्यासमोर बोललो, त्या म्हाताऱ्यासमोर. आणि माधवीला ही बातमी देण्यासाठी मी उठलो. आनंद झाला होता. म्हातारा मेलता आता आमच्या दोघांना एक व्हायचं होतं. आनंद खूप होता. मी उठलो, तिला द्यावं म्हटलं बातमी जाऊन, आणि तिच्याकडे निघलो. दरवाजाकडे निघताच खापकर माझा हात धरला. मी भिलो. मला वाटलं कुणी धरला माझा हात. हळूवार मागे वळून बघतो तर तो थेरडा माझा हात धरलेला. अरे सोडत नव्हता. इतका हात पिनगळाव तितका पिनगळला, तरी पण सोडत नव्हता. मी वळत बाहेर आलो. तो बाजेवून खाली पडला, तरी माझा हात सोडत नव्हता. बाहेर येण्याचा फुल प्रयत्न करत होतो. माझ्या मागे तो घसाटत आला, तरी पण तो हात सोडतच नव्हता. अरे त्याच्या हातात कुठली ताकदच नव्हती. पण एवढी ताकद आज आली कुठून. मी घाबरलो. मला माझ्या जीवाचं पडलं यार. तो खूप अलग करू लागला. 7 दिवस कोणी जिवंत राहू शकतं का. आणि अचानक माझा हात धरला. अरे ज्या म्हाताऱ्याला चलता सुद्धा येत नव्हतं, ते मात्र माझा हात इतका घट्ट धरतो तरी कसा. मी खूप घाबरलो. आणि जवळच एक तांब्याचा लोटा होता. म्हणजे तांब्याच्या धातूचा तांब्याच होता. निब्बर होता, मोठा होता. धरला आणि डाव्या हाताने म्हाताऱ्याच्या डोसक्यावर 2-3 वार घातले. तसे त्या म्हाताऱ्याच्या डोक्यावरची चमडी पूर्ण फाटली. त्याच्या मधातल्या ज्या नसा होत्या ना, त्या फाटून त्याचं रक्त पूर्ण हातावर पडलं. त्याने सोडल्याच्या नंतर तो निवांत खाली पडला आणि श्वास घेऊ लागला मोठमोठ्याने. पण मी तिथेच थांबलो नाही. डाव्या हातातला तांब्या उजव्या हातात घेतला आणि डाव्या हाताने त्या थेरड्याची मान आवळून धरली. असं वाटू लागलं की त्याचे बुबळं बाहेर येईपर्यंत सोडू नये. कच्च आवळून धरली होती. आणि उजव्या हाताने रपारप वार केले. जोपर्यंत तो म्हातारा मेला नाही तोपर्यंत मी सोडलं नाही. आणि अशाच प्रकारे त्या म्हाताऱ्याला मी सोडलं. राजाची ही गोष्ट ऐकून सुहास म्हणला, असं झालं आणि तू पोलिसला काय सांगितलंस. राजेश पुन्हा हसला. पोलिसला? अरे त्यांना मी सांगितलं आमच्या नानांना चलता येत नव्हतं. ते जरा सांभाळून चालायचे आणि यावेळेस उठले कधी
आणि चालण्याचा प्रयत्न केला कधी. त्या प्रयत्नामध्ये नाना खाली पडले आणि त्यांचं डोकं फुटलं. त्यांच्यातच त्यांचा जीव गेला असं पोलीसवाल्यांना सांगितलं मी. आणि बघता बघता वर जमा झालेले काळे ढग एकमेकावर आदळले आणि विजा चमकू लागल्या आणि सर्र आवाज करत जोरात पाऊस आला. त्या पडत्या पाण्यामध्ये राजेशची नजर त्या जळत्या प्रेताकडे गेली. बघता बघता पाण्याने त्या आगीवर कब्जा केला, आगीला विझवून टाकलं आणि राजेश पळतच त्या प्रेताकडे गेला आणि म्हणला, अरे देवा, आता हे काय झालं? नानाचं प्रेत तर अर्धच जळालंय, आता आपण काय करणार? आणि वरून हा पाणी इतक्या जोरात येतोय, काही कळना आता काय करावं ते. तेवढ्यातच सुहास म्हणला, राजेश टेन्शन नको घेऊ, स्मशानभूमीमध्ये जे राखणदार आहे ना त्याला जाऊन आपण बोलू, ते बोलतील आपल्याला काहीतरी. राजेश आणि सुहास हे दोघेही जण त्या स्मशान राखणाऱ्या माणसाकडे जातात आणि त्याला म्हणतात की आमच्या नानांचं प्रेत जळता जळता राहिले हो, अर्ध राहिले आणि अर्ध जळून गेले. तर तो स्मशान राखणारा माणूस म्हणला की तुम्ही टेन्शन नका घेऊ, तुम्ही चालल्या जा इथून, पाणी उघडला की मी ते राहिलेलं प्रेत पूर्ण जाळून टाकेल, त्याचं टेन्शन नका घेऊ, तुम्ही फक्त अग्नी दिलाय ना, विधी पार पडलाय, टेन्शन नका घेऊ. मग हे दोघेही जण निवांत होतात आणि घराकडे जाण्यासाठी निघतात. पण पाऊस खूप जास्त होता, त्यामुळे सुहास म्हणला की राजेश चाल थोडं आपण झाडाखाली थांबूयात. दोघेही जण झाडाखाली थांबल्याच्या नंतर दोघेही गप्पा मारू लागले. गप्पा मारता मारता सुहास म्हणला की राजेश, तुझ्या इकडे येऊ का मी झोपायला? जर तुला काही प्रॉब्लेम नसेल तर, सोबतीला कोणी हवे असेल तर, एकटं फील होईल ना तुला? राजेश म्हणला, अरे तसं काय नाही, मला सवय आहे रे. सुहास पुन्हा म्हणला, काय नातेवाईक बितेवाईक आलेले आहेत का? राजेश म्हणला, नाही, नातेवाईक वगैरे काय नाहीत. जे मुंबईला होते ते या पाण्यामुळं काय ट्रेन वगैरे तेवढ्या चालू नाहीत, त्यामुळं ते काय आले नाहीत. आणि 2-4 होते थोडे लांबचे, ते अगोदरच निघून गेले होते. तर नातेवाईक कुणी नाही. आणि तसंही बरजाला थांबले नाहीत, आता उगाच डोक्याला ताप त्यांचा, खायला द्या, प्यायला द्या, आपण एकलाच बरं. असं बोलून राजेश सुहासला म्हणला, यार पाणी काय थांबत नाही वाटतं, चाल निघूयात, घरी जाऊन कपडे वगैरे बदलून आराम करतो मी. राजेश असं म्हणून त्या झाडाखालून निघाला आपल्या वाड्याकडं आणि सुहास देखील त्याच्या मार्गाला लागला. राजेश एकटाच त्या रस्त्याने चालू लागला. पूर्ण रस्ता सुनसान, पावसाचा जोरात वार, त्याचा आवाज असा सर्र 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 व्हायचा आणि त्याच्या वाड्याकडे जाणारे लाईट, जे कंदील असतात ना मोठमोठाले वर लावलेले, ते लुकलुकू लागले, म्हणजे लागू लागले, विजू लागले, लागू लागले, विजू लागले. गावामध्ये असंच असतं, थोडा जरी पाणी आला तरीसुद्धा या लाईटचं काय होतं काय माहीत, लगेच निघून जाते, थांबत नाही. आणि वरच्या विजा कडकडाट कडकू लागल्या. जशी वीज कडकली तसं राजेशला समोर दिसायचं आणि वीज कडकून संपली की पूर्ण अंधार. राजेश त्या अंधारामध्ये झपझप आपल्या वाड्याकडे जाऊ लागला. त्या पाण्यात पडताना त्याचे पाऊल चपचपचा आवाज त्याच्या कानावर येऊ लागला. त्या पाण्याचा आवाज, विजांचा आवाज, थंडगार सुटलेलं वारं, त्याचे पाय एकदम असे बर्फासारखे झाले होते. थंडी खूप वाजत होती आणि स्मशानापासून थोड्या अंतरावर त्याचा वाडा होता, बरेच अंतरावर होता. तर तो वाड्याकडे स्पीडनं जाऊ लागला. जाता जाता विजेचा कडकण्यामध्ये, त्या उजेडामध्ये त्याला एक मांजर त्याच्याकडे धावत येताना दिसली आणि तो एका जागेवर थांबला. ती मांजर का धावतीये? तिच्या मागं कोणी लागले असेल का? बरं कोण लागलं असेल? आणि ती मांजर ओरडत पळू लागली आणि ती सरळ राजेशकडे येऊ लागली. बघता बघता ती मांजर जवळ आली आणि ती मांजर दिसू पण अशा प्रकारे लागली, जेव्हा वीज कडकू लागली त्याची वेळच दिसू लागली. असं नाही की ती रेग्युलर दिसू लागली म्हणून, लाईट तर गेलीच, जे काय दिसू लागलं त्या विजेच्या उजेडामध्येच दिसू लागलं. आणि काही क्षणामध्ये पूर्ण अंधार झाला आणि पूर्ण शांतता राहिली. राजेश एकाच जागेवर उभा होता.
त्याच्यामध्ये त्याच्या कानावर आवाज असा आला की जणू कोणी पाण्यातच चालत त्याच्याकडे येते. तो आवाज ऐकताच राजेश थप्प झाला. जेवढा थांबला होता त्याच्यापेक्षाही शांत प्रवृत्तीनं तो थांबला. की काय आहे, कारण की विजेच्या कडकडामध्ये, विजेच्या उजेडामध्ये राजेशने त्या मांजरीच्या मागं लागलेली विचित्र आकृती पाहिली होती. राजेशला वाटलं आपण जर हालचाल केली, एखादं जंगलातच जानवर असेल, तो आपल्यावर हमला करेल. म्हणून राजेश शांत बसला होता. आणि तेवढ्यातच त्याच्या उजव्या पायावर गरम असं काहीतरी लागल्याच्या नंतर राजेश हळूवार आपले टोंगळे मोडत खाली बसला आणि आपल्या पायाला झांबू लागला. तेवढ्यात पुन्हा एकदा वीज कडकली आणि त्या उजेडात त्याला दिसलं की पाय पूर्णपणे रक्ताने भिजलेला होता. राजेश घाबरला आणि पळतच सुटला आणि त्या वाहत्या पाण्यामध्ये आपला पाय धुतला. पाय धुतल्याच्या नंतर देवाची कृपा म्हणाव की काय की वीज आली, म्हणजे लाईट आली आणि त्या खांब्यावरचे लाईट चमकले. राजेशने तिकडे बघितलं जिकडे तो उभा होता तिकडे, की आपल्या पायाला नेमकं लागलं काय, कशाचं रक्त लागले. बघतो तर काय, तिथं ती मांजर मेलेली. त्या मांजरीकडे बघितल्याच्या नंतर असं वाटत होतं की तिला कुणीतरी सोलले. तिच्या अंगावरचं पूर्ण कातडं बाजूला फेकलेलं होतं. तिच्या पोटाला कुणीतरी तोडलेलं आहे आणि पोटामधली सगळी आतडी बाहेर पडलेली आहेत. मेंदू कुणीतरी कुरतळलेला आहे आणि मेंदूमधला मांससुद्धा बाहेर पडलेला आहे. हे दृश्य राजेश आपल्या डोळ्याने बघू लागला. तो घाबरला. कोणतं जनावर असेल असं इतक्या बेरहिमीने या मांजरीला मारले? कोल्हा बिल्ला असेल, त्यांचीच प्रवृत्ती अशी असते, इतकी घाणेरडी. राजेश असा विचार करू लागला आणि राजेशने नंतर असाही विचार केला की या जगाची रीतच आहे, जगायचं असेल तर समोरच्याला मारलंच पाहिजे, कारण की समोरच्याचं जे पण आयु आहे ते आपल्याला भेटेल. जसं मी नानांना मारलं, नानाचं उरलेलं आयुष्य मला भेटलं, असे त्याच्या डोक्यामध्ये विचार येत होते. आणि या विचारातच येता येता त्याच्या डोक्यामध्ये अजून एक विचार आला. जशी ती मांजर तिथं पडलेली होती तसंच तो स्वतःला तिथे इमॅजिनेशन करू लागला. तो स्वतःचा मृतदेह तिथं पाहू लागला, स्वतःचं डोकं तिथं पडलेलं पाहू लागलं, स्वतःच्या मेंदूमधून मांस बाहेर आलेलं तो पाहू लागला आणि तो त्या विचारामधून बाहेर येण्याचा प्रयत्न करू लागला. पण त्याचं मन अजूनसुद्धा त्या विचारातच गुंतू लागलं. आणि तेवढ्यात ढगांमध्ये विजाचा कडकडाट झाला. त्या आवाजाने राजेश पूर्णपणे भानावर आला आणि त्याला कळालं की आपल्याला वाड्यावर पोहोचायचे. तो धावत धावत वाड्यावर गेला. पाण्यामध्ये काही फार दिसत नव्हतं, नुसता सर सर आवाज येत होता. पाण्याने पळताना थापा 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 असा आवाज त्याच्या पावलाचा कानावर येत होता. पण राजेश थांबण्याचं नाव नव्हता घेत, कारण की त्याच्यासोबत अशा काही घटना झाल्या होत्या. त्या मांजरीच्या, त्या प्रेताच्या, अर्धच जळालेलं ते प्रेत हे बघून राजेश थोडा घाबरला होता. राजेशला वाटू लागलं की कधी कधी मी वाड्यावर पोहोचू की काय करू, आणि कधी नाही. त्याचा जीव मुठीत घेऊन तो नुसता पळत सुटला होता. आणि एकदाचा वाडा आला. गडबडीने वाड्याचा दरवाजा उघडतो, वाड्यात जातो आणि पटपट कपडे बदलतो, फ्रेश होतो आणि रूममध्ये झोपण्यासाठी जातो. वाड्यामध्ये गुडूप अंधार होता. राजेशच्या रूममध्ये एक छोटासा दिवा होता, एका देवळीमध्ये लावलेला, कारण की पाणी खूप जास्त पडत होतं आणि लाईन येणं जाणं करू लागली. त्यामुळे राजेशचा वाडा पूर्णपणे अंधारात गुंतलेला होता. राजेश निवांत झोपला होता, पण राजेशला झोप येत नव्हती. बघता बघता रात्रीचे 12 कधी वाजले ते राजेशला कळालंच नाही. आणि विचार करत करत तो दिवा देखील विझून गेला. आणि राजेशच्या दिमागात विचार कोणते? ती मांजर कशी मारली असेल, कुणी मारली असेल, कोल्हा इतका कसा मारू शकतो? आणि त्यातल्या त्यात त्याच्या मनाने जे इमॅजिनेशन केलं होतं
त्या मांजरीच्या जागेवर स्वतःचं प्रेत पडलेलं ते सुद्धा इमॅजिनेशन करू लागलं. आपलं जर त्या जागेवर असलं असतं तर आपली काय दशा झाली असती. अशा विचाराने त्याला झोप येत नव्हती. आणि 12 वाजले. तेवढ्यात त्याच्या कानावर एक आवाज येतो. खालच्या रूममध्ये कोणीतरी फिरल्यासारखं. राजेशला वाटलं कोण आहे. पहिले राजेश तेवढा काही घाबरला नाही. उठला आणि जोरात हाक मारली, कोण आहे रे? खाली कोण आहे? खालचा आवाज येणं बंद झाला. कारण की राजेशला माहीत होतं त्यांच्या वाड्यामध्ये कधी कधी मांजरे येऊन खालच्या रूममध्ये धिंगाणा घालतात आणि आवाज केला की त्या शांत बसतात. या वेळेससुद्धा राजेशने असंच केलं आणि तो आवाज शांत बसला. राजेश पुन्हा झोपण्याचा प्रयत्न करू लागला आणि त्याच्या कानावर पुन्हा एकदा आवाज आला. ठाप ठाप ठाप. आता एखाद्या मांजरीचा आवाज नव्हता तो. यार, हिला काय झालं? जणू एखादा माणूसच त्या रूममध्ये चलतोय. आता राजेशला असं जाणवलं. राजेश उठला आणि घाबरला. कारण की राजेशच्या लक्षात आलं होतं की आपण गडबडीमध्ये आपल्या वाड्याचा दरवाजा बंद करायचा विसरलो आणि त्यामुळे बहुतेक घरात कोणता तरी चोर शिरला असावा. आता याला पळवायचं कसं? मग राजेशने एक युक्ती लढली. त्याला वाटलं आपण थोडा आवाज करू, आपल्या आवाजाने तो कदाचित निघून जाईल. राजेश पलंगाच्या खाली अलगद उतरला आणि जोरात म्हणला, माधवी, तू आहेस ना? मी तुला सांगितलंय ना आपण सकाळी बोलूयात. आता परेशान नको करू, चालली जा इथून. असं बोलून राजेश शांत झाला आणि तो आवाज देखील शांत झाला. जास्त वेळ नाही, फक्त 5 ते 6 सेकंद आणि तो आवाज एकदम जोरात आला. ठक 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 ठक. राजेशच्या रूमकडं. राजेशची रूम वर होती. राजेशच्या रूमपर्यंत येण्यासाठी पायऱ्यावरून चढावं लागत होतं आणि पायऱ्यावरून चढताना जसा आवाज येतो ना तसाच आवाज येऊ लागला. राजेशला जाणवलं की आता जे पण खाली आहे ते सरळ माझ्या रूममध्ये येत आहे आणि आता माझं काय खरं नाही. तो माझ्या रूममध्ये आला आणि तो जर चोर असला तर तो मला पक्का मारणार. आणि राजेश पटकन जाऊन पलंगाखाली लपला. तो आवाज त्याच्या रूमपाशी येऊन थांबला आणि हळूवार पावलाचा आवाज येऊ लागला. राजेशला जाणवू लागलं तो जो पण माणूस आहे तो आता रूममध्ये आलेला आहे आणि एकदम तो माणूस शांत झाला. एकही शब्द बोलला नाही, एकही पाऊल ठेवला नाही आणि त्याच्यानंतर आवाजही आला नाही. 5-10 मिनटं राजेश पलंगाखालीच होता. काहीही राजेशला झालं नाही. राजेशने इकडून तिकडून हिम्मत करून हाक मारलीच, कोण आहे? कोणी आहे का? 2-4 वेळेस राजेशने हाक मारली पण समोरून काहीही प्रतिसाद भेटला नाही. मग राजेश हळूवार पलंगाच्या बाहेर निघाला आणि झांबलत एक लायटर घेतलं जे की पलंगाखालीच पडलेलं होतं. त्याने ते पहिलंच झांबलं होतं, त्याच्या हातात ते सापडलं होतं. पण तो जळवणार कसा त्याच्यासाठी त्याने पेपर घेतला. पेपराची गोल अशी नळी केली आणि समोरच्या बाजूनं लायटर लावलं. त्या पेपराची नळी अशी समोर घेऊन राजेश पूर्ण रूममध्ये बघू लागला. उजेड फार काही लांब जात नव्हता कारण की त्याचा उजेड जाणारच किती लांब आहे. पेपराच्या त्या पुटकुळ्याचा थोडं जवळ दिसू लागलं. त्या रूमचे 4ही कोपरे पूर्णपणे अंधारात गुंतलेले होते आणि ती जी पेपराची नळी केली होती ती जास्त वेळ नव्हती टिकणार. ती जळत मागे येऊ लागली. राजेश पूर्ण फिरला, त्याला काहीही दिसलं नाही पण त्याला जाणवू लागलं तो श्वास
त्या रूममध्ये त्या श्वासाचा आवाज येऊ लागला. असं वाटू लागलं की 2 माणसाचा श्वास एका जागेवर येतोय. कारण राजेशचा श्वास तर ऐकू येऊ लागला, पण दुसऱ्याची पण अनुभूती होऊ लागली आणि तो त्यालाच बघू लागला. पण त्या पेपराच्या उजेडामध्ये त्याला काही दिसला नाही. आणि मग हळूवार तो उजेड घेत राजेश मागं कलला आणि बघितलं. राजेशच्या पलंगावर त्याचा नाना झोपलेला, डोक्यावर पांघरून घेऊन. त्याच्या नानांनी त्याच्या तोंडावरचं पांघरून काढलं आणि उठून बसला. अर्ध शरीर जळालेलं, हिरवेगार डोळे, कपाळाचं अर्ध कातड जळालेलं आणि जेवढं जळालेलं होतं ना त्याच्यामधून मांसाचे लोथडे खाली पडू लागले. यावेळेस राजेशचा नाना बिना आधाराचा उभा राहिला होता आणि बघता बघता राजेशकडं हळूवार येऊ लागला. तो जसा चलत येऊ लागला ना त्याच्या अंगातलं रक्त थेंब थेंब त्या फरशीवर पडू लागलं. त्याचा आवाज राजेशच्या कानावर येऊ लागला आणि हळूहळू तो पेपर सुद्धा जळत जाऊ लागला. राजेश निशब्द चुप्प होता. त्याच्या मनामध्ये खूप प्रश्न उमटू लागले. जसं की एखाद्या मासापाशी माशा कशा गुंगुम करतात तशा प्रकारचे पूर्ण प्रश्न त्याच्या दिमागामध्ये गुंगुम करू लागले. नाना इथं आले कसे? अर्धे जळाले होते तर वाचले कसे? आणि न आधार घेता चालतायत कसे? आता आपला जीव गेला, आपण मेलो, हे मी काय बघतोय? राजेश खूप घाबरला आणि त्यांचा नाना हळूहळू राजेशकडे येऊ लागला. बघता बघता तो पेपर सुद्धा जळत येऊ लागला आणि जसा जसा जळत येऊ लागला तसं तसं त्याचे नाना त्याच्या समोर येऊ लागले. आता अलगत नाना असे आले होते. नानाच्या अंगातला श्वास राजेशच्या अंगाला ताडू लागला. त्यांचा वास राजेशच्या नाकात घुसू लागला आणि ते त्यांच्या अंगावरचं मांस पडताना राजेशला लागू लागलं. आणि बघता बघता नानाचा चेहरा रडकुंडी आला. त्यांचे अर्धे जळालेले होठ पूर्ण कोरडे झाले आणि रडकुंड्या आल्याच्या नंतर रडता रडता राजेशला नाना म्हणले, राजेश, अरे खूप भूक लागली रे, मला काहीतरी खायला दे, खूप भूक लागली मला, दे. नाना राजेशला असं बोलू लागला आणि राजेशला स्पष्ट दिसू लागलं नानांच्या कपाळावरचे वार जे राजेशने तांब्याने केले होते. आणि नाना एकदम जवळ आलेले, रडत रडत म्हणतायत, राजेश, अरे भूक लागली मला, मला दे की काहीतरी खायला. आणि बघता बघता तो कागद जळून गेला. जसा जसा कागद जळू लागला तसं तसं नानाचा चेहरा सुद्धा अंधारात बुडून जाऊ लागला आणि एका क्षणी पूर्ण रूममध्ये अंधार झाला, कारण की तो पेपर पूर्ण जळाला होता. सकाळ झाली. सकाळ होता सगळं वातावरण शांत झालं. राजेशची होणारी बायको म्हणजे माधवी, जिच्यासाठी राजेशने हे सगळं काही कांड केलं होतं, सकाळी सकाळी वाड्यावर आली. राजेशला हाका मारू लागली, इकडे तिकडे बघू लागली. राजेश, कुठं आहेस राजेश? राजेश, मी आले, राजेश. पूर्ण वाड्याने फिरू लागली. राजेश त्याच्या बेडरूममध्ये नव्हता आणि राजेशसोबत जे काय घडलं होतं ते कुणालाही माहीत नव्हतं. मग माधवी सगळ्या वाड्याने फिरता फिरता राजेशच्या नानांच्या रूमच्या बाहेरून जाऊ लागले. तेवढ्यात तिच्या कानावर आवाज आला हुंदक्यांचा. अशा प्रकारचा. माधवी तिथं थांबली. थांबल्याच्या नंतर तो हुंदके पण शांत बसले. शांत बसल्याच्या नंतर माधवी पुन्हा जाण्याचा प्रयत्न करू लागली. पुन्हा हुंदके तिला ऐकू आले. मग माधवीला कळालं की या रूममधूनच हुंदके बाहेर येत आहेत आणि माधवी हळूवार त्या रूमच्या दरवाजाला
कान लावून ऐकते तर कुणीतरी बोलू लागलं की मी होतो तेव्हा तू होतास, पण मी नाहीये आणि तुझ्यानंतरही कोणी नाहीये. आता मी जातोय आणि तू पण इथे संपणार. मी पण काही कारणास्तव हेच केलं होतं जे तू माझ्यासोबत केलं होतं, आणि हेच जे तुझ्यासोबत झालंय हेच माझ्यासोबत झालं होतं. आता तू भोग, कारण कर्म कुणालाही चुकत नाहीत. येतो मी हा, असा माधवीला स्पष्टपणे ऐकू येऊ लागलं. माधवीने हळूवार त्या रूमचा दरवाजा उघडला आणि मधात बघितलं. माधवीच्या पायाखालची पूर्ण जमीन सरकली. माधवीला पूर्ण घाम आला. माधवी तिथं चक्कर येऊन पडली, कारण की माधवीने जे पाहिलं होतं ते काही असं होतं की जो राजेश आहे तो त्याच बाजीवर पडला होता जिथं नाना होते, आणि तो त्याच अवस्थेमध्ये होता जसा नाना होता. शरीर पूर्ण वाळलेलं, डोक्यावर एकही केस नाही, डोळे खोलले गेलेले, हिरवेगार बुबळं झालेले, दाभाडं मधात गेलेली, होठं मधात गेलेली, सगळं हाडकावर कातडाचा लेप लावल्यासारखा त्याची हाडकं दिसू लागली, आणि फक्त नाक तेवढं बाहेर, जसा राजेशचा नाना होता. तर मित्रांनो, स्टोरी कशी वाटली? चांगली वाटली असेल तर स्टोरीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक चांगली कमेंट करा, जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी अशाच इंटरेस्टिंग स्टोरी आणत. आणि हो, तुमच्यापाशी जर एखादा अनुभव असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये ईमेल ID, इंस्टाग्राम ID आणि एक व्हॉट्सॲप नंबरसुद्धा दिलेला आहे, ज्याच्यावर तुम्हाला सोपं पडेल